1 मे 2026ला एक असा चित्रपट येतो आहे आणि त्या चित्रपटामध्ये एक अशी अपडेट झाली की मला एवढं सांगायचं आहे की इतिहास जर बदलला गेला तर तो इतिहास कसाचा. आता रितेश देशमुख यांनी एक छत्रपती शिवरायावरती एक चित्रपट बनवला. आता सेन्सर बोर्डचं म्हणणं असं आलं आहे की त्यात काही गोष्टी बदल करा. आता काही गोष्टीमध्ये त्यात 2 गोष्टी अशा आहेत की त्यांनी ते बदलायला सांगितलं. एक पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की त्यात एक लहान वयाच्या बाळाचा गळा कापला जातो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या पॉईंटवर शांतता आणि स्थिरता आहे तिथे साऊंड इफेक्ट्स टाकायला सांगितले. आता मला एक सांगा की या सेन्सर बोर्डचं नेमकं म्हणणं काय आहे. इतिहासामध्ये जे घडलं आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि सेन्सर बोर्ड म्हणतं ते दाखवू नका. आता आपल्या ज्या वेळेस शिवरायांच्या काळामध्ये आपल्यावरती अन्याय झाले, आपल्यावरती क्रूरतामध्ये अत्याचार केला, तर तोच काळ आपल्याला याच्यावरती दाखवायचे प्रयत्न करायचे. तर तो सेन्सर बोर्ड असं म्हणतात की तुम्ही ते दाखवू नका. मग इतिहास दाखवून फायदा तरी काय. कारण इतिहास दाखवायचं म्हणलं तर आपल्याला ते एक रिॲलिटीमध्ये दाखवावं लागेल ना. जे घडलं आहे तेच आपल्याला समोर दाखवायचे. का उगाच आपण इतिहासामध्ये दुसरं झालं आहे आणि आपण दाखवणार का दुसरंच काहीतरी. ह्या असा इतिहास दाखवण्यात महत्त्वाचं काय. मग ते उगा कॉमेडी सर्कस दाखवल्यासारखंच होणार ना. म्हणून मला असं वाटतं आहे की इतिहास जर दाखवायचा असेल तर किरकोळ गोष्टीसुद्धा दाखवावं लागतात. मग ते गळा काटलेला असो का कुठलंही विना असो ते दाखवावंच लागेल. कारण ते इतिहास आहे. इतिहास बदलू शकत नाहीत आपण. कारण आपल्याला छत्रपती शिवरायांचा इतिहास जर दाखवायचा म्हणलं तर आपल्याला त्याच्या सगळ्याच गोष्टी दाखवावं लागतात आपल्यावरती. आता बोर्ड म्हणते प्रत्येक झालेल्या मोठ्या घटनेची तारीख द्या, पुरावे द्या, दस्तावेज द्या. मला एक सांगा, नेमकं हे चित्रपट बनवायचं आहे तर तुम्हाला नेमकं काय या कोर्टामध्ये तुम्हाला पुरावे द्यायचे आहेत का नेमकं हे कोर्ट आहे का तुम्हाला एवढे पुरावे देऊन इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न करायचा. नेमकं आम्हाला इतिहास दाखवायचा आहे तर तुम्ही त्याला पुरावे द्या, दस्तावेज द्या, झालेल्या मोठ्या घटनेची तारीख द्या. आम्हाला छत्रपती शिवरायांचा इतिहास दाखवायचा आहे. आम्ही हा काय एखादा डॉक्युमेंटरी चित्रपट नाही, हा एखादा कॉमेडी चित्रपट नाही, हा आहे छत्रपती शिवरायांचा इतिहास घडलेला चित्रपट. मग सेन्सर बोर्डाचं काम आहे मार्गदर्शन करणं, निर्मितीवर हुकूम नाही. कारण आपल्याला इतिहास दाखवायचा आहे, उगाच भलतं दुसरं काही नाही. कारण इतिहास बदलणं हे सोपं नाही. आम्हा सर्वांना माहिती आहे की आमच्या छत्रपती शिवरायांच्या काळात आपल्यावरती किती अन्याय झाला, किती अत्याचार झालेत हे आपल्याला माहीत आहे. हे आपले छत्रपती शिवराय होते म्हणून आपण आता इथपर्यंत आहोत. हे तुम्ही बदलायचे प्रयत्न करू नका. मला काय वाटतं मी तुम्हाला सांगितलं आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. कारण मी एक महाराष्ट्रातला छत्रपती शिवरायांचा मावळा आहे. जय शिवराय, जय हिंद.